हॅलो एव्हरीवन. तर पहा, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एक्सप्लेनेशन ऑफ जावा हॅलो वर्ल्ड प्रोग्राम. तर पाठीमागच्या लेक्चरमध्ये पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण जावाचा फर्स्ट प्रोग्राम या ठिकाणी टाइप करून कंपाइल आणि रन कशा प्रकारे करायचं आहे ते पाहिलेलं आहे. आणि या व्हिडिओमध्ये आपण हा जो काय प्रोग्राम राईट केला आहे या प्रोग्रामचं एक्सप्लेनेशन पाहणार आहोत. तर पहा, या ठिकाणी मी एक क्लास घेतलेला आहे, क्लास एबीसी नावाचा एक क्लास आहे. त्यानंतर पहा इथे एक मी पब्लिक मेथड राईट केलेली आहे. तर लक्षात घ्या, एक क्लास मध्ये तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, फक्त एकच या ठिकाणी पब्लिक मेथड तुम्ही राईट करू शकता. किंवा लक्षात घ्या, एका प्रोग्राम मध्ये तुम्ही मल्टिपल क्लास या ठिकाणी राईट करू शकता. फक्त या ठिकाणी क्लासचं नेम काय करा, वेगळं तुम्ही या ठिकाणी राईट करा. PQR. तर एका प्रोग्राम मध्ये तुम्ही मल्टिपल क्लास तुम्ही क्रिएट करू शकता. फक्त लक्षात घ्या की एका क्लास मध्ये तुम्ही फक्त एकच पब्लिक मेथड या ठिकाणी तुम्ही जनरेट करू शकता. तर त्यानंतर पहा, इथे आपल्याला आता एक्सप्लेन करायचंय की क्लास काय आहे. तर क्लास या ठिकाणी एक कीवर्ड आहे. पहा इथे मी राईट करतो, क्लास काय आहे, कीवर्ड. त्यानंतर नेक्स्ट पहा एबीसी. तर एबीसी काय आहे, या ठिकाणी आपण जो काय क्लास घेतलेला आहे त्या क्लासचं नेम आहे. पहा क्लास नेम. तर इथे तुम्ही तुमच्या मनाने क्लासला नेम काही राईट केलं तरीही चालेल. त्यानंतर पहा या ठिकाणी पब्लिक. तर पब्लिक या ठिकाणी ऍक्सेस मॉडिफायर आहे. ऍक्सेस मॉडिफायर. तर ऍक्सेस मॉडिफायर मध्ये सुद्धा या ठिकाणी वेगवेगळे टाइप आहेत. पहा, तुम्ही पब्लिक राईट करू शकता, प्रायव्हेट राईट करू शकता, त्यानंतर तुम्ही या ठिकाणी डिफॉल्ट वगैरे राईट करू शकता. पुढे जाऊन आपण जावाचा एक टॉपिक आपल्याला क्लिअर करायचा आहे. पहा ऍक्सेस मॉडिफायर, त्या कन्सेप्ट मध्ये मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करेल. तर आता फक्त लक्षात असू द्या की पब्लिक या ठिकाणी एक कीवर्ड आहे आणि त्यालाच आपण म्हणतो ते ऍक्सेस मॉडिफायर. त्यानंतर पहा स्टॅटिक या ठिकाणी आहे कीवर्ड. स्टॅटिक आहे या ठिकाणी एक कीवर्ड. त्यानंतर वाईड आहे या ठिकाणी रिटर्न टाइप. वाईड का राईट केलाय, कारण आपल्याला आपला जो काय प्रोग्राम आहे त्या प्रोग्राम मधून आपल्याला रिटर्न काय घ्यायचंय का, काहीच नाहीये. तर वाईड या ठिकाणी आहे रिटर्न टाइप. रिटर्न टाइप म्हणजे एक प्रकारे कीवर्ड आहे. रिटर्न टाइप आपण कशासाठी, कारण आपल्याला या ठिकाणी एम्प्टी, वाईल्ड मीन्स एम्प्टी, आपल्या ठिकाणी काही नकोय. रिटर्न टाइप एक प्रकारचा कीवर्ड आहे. त्यानंतर मेन म्हणजे काय, इथे राईट करतो मेन हे एक मेथडचं नाव आहे. पहा मेथड नेम. मेन नावाची आपण काय करतोय, ते मेथड तयार करतोय, त्या मेथडचं नाव आहे आपल्या मेन. त्यानंतर पहा या ठिकाणी स्ट्रिंग एक प्रीडिफाईन्ड क्लासचं नेम आहे. पहा प्रीडिफाईन्ड क्लास नेम. प्रीडिफाईन्ड क्लास नेम. त्यानंतर नेक्स्ट आर्ग्स या ठिकाणी आहे नेम ऑफ ऍरे. तर इथे पहा, इथे आपण राईट केलेला आहे स्ट्रिंग, या ठिकाणी ऍरे. तर स्ट्रिंग काय आहे, प्रीडिफाईन्ड क्लास नेम आहे. आणि त्यानंतर पहा या ठिकाणी आपला एक ऍरे आहे. आणि आर्ग्स काय या ठिकाणी नेम ऑफ ऍरे. पुढे जाऊन एक कन्सेप्ट आपण कव्हर करणार आहोत ऍरे, त्यावेळेस मी तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेन करून सांगेल. आता फक्त लक्षात असू द्या, स्ट्रिंग या ठिकाणी एक प्रीडिफाईन्ड क्लासचं नेम आहे, आर्ग्स या ठिकाणी आपल्या ऍरेचं नेम आहे. त्यानंतर पहा इथे स्ट्रिंग जे काय आर्ग्स दिसतंय, तुम्ही याला वेगवेगळ्या 3 पद्धतीने राईट करू शकता. वेगवेगळ्या 3 पद्धतीने म्हणजे कोणत्या प्रकारे, तर इथे वाटलंच तर राईट करून देतो. इथे पहा स्ट्रिंग ऍरे आर्ग्स हे झाले तुमची फर्स्ट वे. त्यानंतर नेक्स्ट स्ट्रिंग स्पेस ऍरे. त्यानंतर इथे तुम्ही आर्ग्स राईट करू शकता, किंवा स्ट्रिंग आर्ग्स
आर्ग्युमेंट्स आणि या ठिकाणी तुमचा ऍरे अशा वेगवेगळ्या 3 पद्धतीने तुम्ही काय करू शकता इथे तुम्ही राईट करू शकता पहा. त्यानंतर नेक्स्ट पहा सिस्टीम या ठिकाणी एक क्लास आहे पहा. प्रीडिफाईन्ड एक क्लास आहे तो आपण या ठिकाणी java.lang या पॅकेज मधून घेतो पहा. वाटलंच तर इथे मी राईट करतो सिस्टीम काय क्लास कशामधून घेतो आपण java.lang या पॅकेज मधून. ओके. त्यानंतर पहा आउट या ठिकाणी आहे एक स्टॅटिक व्हेरिएबल आणि हे व्हेरिएबल आपण घेतो प्रिंट स्ट्रीम ह्या पॅकेज मधून. त्यानंतर पहा या ठिकाणी प्रिंट एल म्हणजे एखादा जर तुम्हाला ठिकाणी प्रिंट करायचं असेल त्यासाठी आपण या ठिकाणी यूज करतो प्रिंट एल त्यानंतर त्यानंतर प्रिंट एफ असे वेगवेगळ्या प्रकारे आपण स्टेटमेंट प्रिंट करू शकतो पहा. प्रिंट एल आणि प्रिंट एफ पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ते टॉपिक क्लिअर करणार आहोत पहा. तर प्रिंट एल या ठिकाणी काय एक मेथड आहे पहा प्रिंट करण्यासाठी. हे सुद्धा आपण कोणत्या याच्यामधून घेतोय प्रिंट स्ट्रीम ह्या क्लास मधून. आणि त्याच्यानंतर हॅलो आपलं काय करायचंय प्रिंट करायचं. तर ओव्हरऑल तुमच्या इथे एक लक्षात आलेला असेल पहा. मी परत एकदा इथे एक्सप्लेन करतो. तर क्लास काय या ठिकाणी कीवर्ड आहे एबीसी या ठिकाणी आपल्या क्लासचं नेम आहे. त्यानंतर पब्लिक या ठिकाणी ऍक्सेस मॉडिफायर आहे. स्टॅटिक या ठिकाणी कीवर्ड आहे. त्यानंतर व्हाईल कारण आपल्याला आपल्या प्रोग्राम मधून रिटर्न काहीच पाहिजे नाही एम्प्टी पाहिजे त्यासाठी व्हाईल सुद्धा एक प्रकारे एक कीवर्ड आहे तो रिटर्न टाइप साठी आपण यूज करतो. त्यानंतर पहा मेन काय एक आपली मेथड आहे मेथडचं या ठिकाणी नेम आहे पहा. त्यानंतर इथे पहा मेथड त्यानंतर स्ट्रिंग ऍरे आर्ग्स या ठिकाणी आपण वेगवेगळ्या पद्धतीने इथे राईट करू शकतो. त्यानंतर पहा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एका क्लासमध्ये आपण एक पब्लिक मेथड घेऊ शकतो. त्यानंतर पहा इथे system.print.println इथे सिस्टीम एक काय एक क्लास आहे तो java.lang या आपण पॅकेज मधून घेतोय. आउट एक स्टॅटिक व्हेरिएबल आहे. प्रिंट एलन ही एक मेथड आहे आणि या मेथड मध्ये आपलं काही जर प्रिंट करायचं असेल ते स्टेटमेंट या ठिकाणी तुम्ही इथे राईट करू शकता. तर ओव्हरऑल तुमच्या एक लक्षात आलेलं असेल की आपल्याला ठिकाणी जो काय आपण जावाचा हॅलो वर्ल्ड प्रोग्राम या ठिकाणी आपण रन केलाय त्या रन केल्यानंतर याचं जे काही एक्सप्लेनेशन हे तुमच्या लक्षात आलेलं असेल पहा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपलं जे काय लक्ष टेक हब नावाचं चॅनल आहे हे चॅनल तुम्ही काय करा सबस्क्राईब करा. आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.